मोठी बातमी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतरही महाराष्ट्रात हिंसक आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना तत्काळ अटक करा, अशी मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आज विधान परिषदेत केली. काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाची मागणी करत शांततेत आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी अचानक आक्रमक पवित्रा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत जरांगेंनी थेट मुंबईतील सागर बंगल्यावर धडकण्याचा इशारा दिला होता. जरांगेंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे मराठा समाजही आक्रमक झाला आहे. दरम्यान या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनातही उमटले आहेत. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतरही महाराष्ट्रात हिंसक आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना तत्काळ अटक करा, अशी मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आज विधान परिषदेत केली. राज्यात अशांतता आणि अराजकता पसरवली जात आहे असं सांगत हा कट रचण्यामागचा सूत्रधार शोधून काढायला हवे, तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करून SIT मार्फत चौकशी करावी, असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.